Hello, good evening, friend. Today, the fun they had, क्लास 9 चॅप्टर आपण डिस्कस करणार आहोत. यामधले जे मेजर आहे कॅरेक्टर ते आहे मार्गी आणि टॉमी यांच्यामधलं संभाषण जे आहे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. मार्गी आपल्या डायरीमध्ये लिहित आहे की आणि तिथे जी डेट मेन्शन केलेली आहे ती 17 मे 2157. शी रोट टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. या दिवशी टॉमीला एक रिअल बुक सापडलं. म्हणजे जवळपास 130-31 वर्षाच्या पुढचं जी स्टोरी आहे, भविष्यातील स्टोरी ती या ठिकाणी आहे. आणि ते बुक जे आहे ते येलो आहे, क्रिंकली आहे आणि एक विशिष्ट गोष्ट त्या बुकची जी आहे त्यातले जे शब्द आहेत ते चेंज होत नाही आहेत. ते स्टील आहेत इन्स्टेड ऑफ मूव्हिंग. आणि या पुस्तकाच्या बाबतीत टॉमी म्हणतो की गी हा शब्द त्याने उच्चारला एक तिरस्कारपूर्ण, की हे वेस्ट ऑफ मनी आहे. अशा पद्धतीचं रिअल बुक यापेक्षा टेलिव्हिजन स्क्रीन बेटर आहे, कारण तिथे आपण हॅड अ मिलियन बुक्स एवढे पुस्तकं आपण त्या ठिकाणी सेव्ह करू शकतो. मार्गीचं वय जे आहे ते 11 आहे आणि टॉमीचं 13. त्यानंतर आपण बघतो की मार्गी जी आहे तिला आय हेट स्कूल मार्गी म्हणत आहे. तिला मेकॅनिकल टीचर मुळात आवडत नाही आणि एक दिवस जिओग्राफी टेस्टमध्ये तिचा रिझल्ट खूप डाऊन येत जातो आणि त्यामुळे तिला खूप बॅड फील होतं आणि तिची आफ्टर दॅट मम्मी तिची काउंटी इन्स्पेक्टर जो की मेकॅनिकल टीचरला रिपेअर करतो त्याला बोलवते. लिटल मॅन आहे आणि तो आपला बॉक्स त्याच्यामध्ये टूल्स विथ डायल्स अँड वायर्स घेऊन त्या ठिकाणी येतो त्यांच्या घरी. घरी आल्यानंतर मार्गीला एक ॲपल देतो आणि तिच्या आईला सांगतो, तिच्या आईचं नाव मिसेस जोन्स, तिला सांगतो की यामध्ये मार्गीचा कुठलाही फॉल्ट नाही आहे. जे गिअर्ड जो आहे मेकॅनिकल टीचरचा तो टू क्विक होता, फास्ट होता आणि त्याची लेवल आता 10 इयर लेवल सेट केलेली आहे. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जाणार नाही. अशाच पद्धतीचा एक इन्सिडेंट टॉमीच्या टीचरसुद्धा घडलेला आहे. हिस्ट्रीचं जे सेक्टर आहे टोटली ब्लँक झालेलं होतं आणि त्याचा टीचर जवळपास 1 महिना घराच्यापासून बाहेर होता आणि मार्गीची सुद्धा हीच अपेक्षा होती का बिकॉज शी हेट स्कूल. तिची सुद्धा तीच अपेक्षा आहे की माझा सुद्धा टीचर अशाच पद्धतीचा काहीतरी प्रॉब्लेम येऊन दूर राहावा. नंतर ते रिअल स्कूलबद्दल डिस्कशन करायला सुरू करतात आणि त्या ठिकाणी टॉमी तिला सांगतो की त्या काळामध्ये म्हणजे पास्टमध्ये एक मॅन होतं टीचिंग करण्यासाठी आणि सर्व मुलं एकत्र जमायची. त्या ठिकाणी ते लॉफिंग, शाउटिंग, प्लेइंग या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ते करायच्या आणि यावर तिचा विश्वासच बसत नाही. कारण ती आता मेकॅनिकल टीचरसोबत फक्त एकटी आहे आणि नेक्स्ट टू हर बेडरूमच्या बाजूलाच तिचं क्लास होतो. त्यामुळे तिचा या गोष्टीवर विश्वास नाही. आणि टॉमी त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सांगतो, की आमच्या आजोबांच्या काळामध्ये अशा पद्धतीची स्कूल होती, ज्यामध्ये रिअल बुक वाचायचे आणि त्यातून प्रचंड आनंद त्यांना मिळायचा. सर्वजण एकत्र जमायचे. अशा पद्धतीची त्या काळी स्कूल असायची. असं टॉमी मार्गीला सांगतो आणि ती सरप्राईज होते आणि त्यानंतर ती विचार करायला सुरुवात करते, की खरंच किती मजा येत असेल त्यावेळेसच्या स्कूलमध्ये. ज्यामध्ये खूप सारे मित्र असतील आणि सोबतच बऱ्याचशा गोष्टी शेअरिंग करता येत असतील आणि रिअल टीचर असेल आणि ज्या टीचरशी आपण संभाषण करू शकू. आपल्या मनातील काही डाऊट्स असतील ते त्यांना मोकळेपणाने विचारू शकू आणि जे टेक्नॉलॉजिकल स्कूल जे आहे, मेकॅनिकल टीचर्स जे आहेत, तिला रटाळवाणं शिक्षण वाटत आहे. तर नंतर ती सातत्याने ज्यावेळेस तिचा सगळा क्लास पूर्ण होतो, अर्थमॅटिकचा क्लास वगैरे फिनिश केल्यानंतर ती जेव्हा निवांत बसते, त्यावेळेस ती विचार करायला सुरुवात करते, की खरोखर किती मजा असेल त्या स्कूलमध्ये. द फन दे हॅड आणि किती शिक्षक आणि विद्यार्थी मिळून मिसळून राहणे आणि खूप सारे एन्जॉय करणे यासारख्या गोष्टी घडत असाव्यात, असं तिला वाटतं आणि ती अपेक्षा करते, की खरोखर मला सुद्धा अशा स्कूलमध्ये जर शिकायला मिळालं तर मी भाग्यवान असेल. अशा प्रकारची ही स्टोरी आहे, द फन दे हॅड.